घारगाव तालुका संगमनेर येथील मुळा नदीच्या पुलावरून फेकलेल्या 3 महिन्याच्या वय असलेल्या शिवांशचे मारेकरी जेरबंद. आई वडिलांनीच खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास आंबेल खालसा येथील रहिवासी अशोक धोंडराम माळी यांना मुळा नदीच्या पुलाखाली काटेरी झुडपामध्ये एक अंदाजे 3 ते 4 महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मयत बालकाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणावरील असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने भोकरदन परिसरामध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांच्या बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाल्याबाबत आणि त्यास 3 ते 4 दिवसामध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याची अफवा पसरवली असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने प्रकाश पंडित जाधव, कविता प्रकाश जाधव, हरिदास गणेश राठोड यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून विचारपूस केली असता त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावून घेऊन त्यांच्याकडे सखोल आणि बारकाईने विचारपूस करता प्रकाश पंडित जाधव यांनी त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव अशांनी त्यांचा मयत मुलगा शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव यास हरिदास गणेश राठोड यांच्याकडील हंटिंग गाडीमधून 3 डिसेंबर रोजी पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घारगाव तालुका संगमनेर परिसरामध्ये एका नदीच्या ब्रिजजवळ थांबवून गाडीचा चालक आणि प्रकाश पंडित जाधव अशांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याच्या कारणावरून मारून फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबून आणि त्याच्या अंगावरील कपडे काढून घेऊन त्यास नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे सांगितले. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची एर्टिगा गाडी क्रमांक MH02EH 5354 ही ताब्यात घेण्यात आली आहे. अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मयताचा गळा ओढून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर त्याच्या गावामध्ये चर्चा होऊ नये म्हणून बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेले असून तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट असल्याचे भासविले. बाळाच्या आईस गावातील बाळाबाबत लोक विचारतील म्हणून 30 वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाकरिता पाठवले असल्याचे निष्पन्न झाले आहे.